ओसी नसल्यामुळे नागरिकांना कायदेशीर कारवाईची टांगती तलवार नेहमीच डोक्यावर असते आणि म्हणून या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे। 20,000 इमारतींमध्ये राहणारे सुमारे 2.5 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळपास 10 लाखापेक्षा जास्त मुंबईकरांना या योजनेचा लाभ होणार आहे। ओसीसाठी अभय योजना लागू करण्यासाठी अनेक सोसायट्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या। त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। या योजनेचा फायदा काय आहे तर दुपटीने भरावा लागणारा मालमत्ता कर वाचेल, बँकांकडून कर्ज मिळणं सुलभ होईल, घराच्या खरेदी विक्रीला चालना मिळेल आणि योग्य किंमत त्यांना मिळेल। पुनर्विकासामध्ये नागरिकांना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल। महापालिकेच्या कायदेशीर कारवाईतून त्यांची सुटका होईल आणि योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना नियमानुकूल करावयाच्या क्षेत्रासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र, फंजिबल क्षेत्र, अधिमूल्य प्रीमियम आकारताना रेडी रेकनरच्या प्रचलित दरात 50% सवलत दिली जाईल। हा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतो।